नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या चारही क्रिया जर एकत्र आल्या तर त्या क्रियाचे उदाहरण कसे सोडवायचे या पद्धतीचे उदाहरण बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलचे लिंक आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। बघा आजचं पहिलं उदाहरण एकदम सोपं आहे। 25 गुणिले 8 भागिले 5 वजा 36 भागिले 9 गुणिले 7 प्लस 45 भागिले 15 गुणिले 13 बरोबर किती। उदाहरणामध्ये चार क्रिया आलेल्या आहेत। तुम्हाला फक्त या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार जे आहे त्या दोन क्रिया एकत्र करायच्या आहे। म्हणजे तुम्ही वजाबाकीचं आणि बेरजेचं चिन्ह कंसाच्या बाहेर घेणार आणि गुणाकार आणि भागाकाराचं चिन्ह जे आहे ते एका कंसात घेणार। त्यानंतर याची मांडणी बघा, मांडणी कशी करणार। मग इथं 25 गुणिले 8 भागिले असेल तर छेदात लिहिणार 5 भागिले 5। त्यानंतर वजा आहे तर वजा घ्या, 36 भागिले 9 गुणिले 7 लिहा। त्यानंतर प्लस 45 भागिले 15 आणि गुणिले 13 लिहा। आता यांना सोडून घ्या। यांना सोडवणार कसं बघा, 5 1 5 5 5 25, 8 गुणिले 5 8 5 40, मायनसला मायनस घ्या, 9 1 9 9 चौक 36 आणि 4 गुणिले 7 28, प्लसला प्लस, 15 1 15 15 त्रिक 45 आणि 13 त्रिक 39। ज्यावेळेस आपण उदाहरणामध्ये प्लस आणि मायनस अशा दोनच क्रिया असतात त्यावेळेस आपण प्लस आणि प्लस एकत्र घेतो आणि त्यामधून मायनस बाजूला काढतो। मग आता हे 40 आणि याच्यातले ती 70, 70 आणि 9 79, 79 मायनस 28। मग आता मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करणार। मग ह्या 9 मधून आपण हे 8 काढणार, त्यावर राहिले 1। ह्या 7 मधून आपण हे 2 वजा करणार, त्यावर राहतील 5। म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 51 आलेलं आहे। व्हिडिओ सर्वांना समजलेला असेल, म्हणजे प्रश्न जो आहे सगळ्यांची संकल्पना क्लिअर झालेली असेल। अजून एक उदाहरण घेऊ बघा। उदाहरण घेतलं आपण 119 भागिले 17 गुणिले 12 प्लस 96 भागिले 16 गुणिले 7 वजा 98 गुणिले 15 भागिले 14 बरोबर किती। मागच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुणाकार आणि भागाकार एकत्र करणार। त्यानंतर तुम्हाला जशी मांडणी शिकवली आहे तशी मांडणी करणार। 119 भागिले 17 गुणिले 12 प्लसला प्लस घ्या, 96 भागिले 16 गुणिले 7 घ्या, मायनस 98 गुणिले 15 भागिले 14 घ्या। मग यांची तुम्ही आता काटाकाटी करणार। मग ते कसं होईल बघा, 17 7 119, 12 7 84 प्लस 16 85, 16 सक 96, 6 गुणिले 7 6 7 42, मायनस 14 1 14 14 7 98, 15 7 105, 15 सक 90, 15 7 105। आता या ठिकाणी 84 प्लस आहे आणि 42 प्लस आहे। मग हे 4 आणि हे 2 6, 8 आणि हे 4 12, 126 वजा 105। मग आपण 126 मधून 105 वजा करू, त्या ठिकाणी किती वजा राहतील बघा। 6 मधून 5 गेला, 1 राहिला, बरोबर। ह्या 2 मधून 0 गेला, 2 राहिला आणि 1 मधून 1 गेला तर 0 राहिला। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 21 आणि ते
प्लस 21 आलेलं आहे. अपेक्षा आहे प्रश्न सर्वांना समजत असेल. तुमच्यासाठी अजून एक प्रश्न बघा, अजून एक प्रश्न आपण घेऊ. 49 गुणिले 8 भागिले 7 मायनस 27 गुणिले 8 भागिले 3 प्लस 32 भागिले 8 गुणिले 14 बरोबर किती? अगोदरच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे गुणाकार भागाकार एका कंसात घ्या. त्यानंतर तुम्ही त्याला मांडणी करून घ्या. 49 गुणिले 8 भागिले 7 कंस पूर्ण मायनस 27 गुणिले 8 भागिले 3 कंस पूर्ण प्लस 32 भागिले 8 गुणिले 14 कंस पूर्ण. आता याची काटाकाटी करून घ्या. याला सोडवा. 7 एक 7 7 7 49 7 8 56 प्लस मायनस 3 एक 3 3 9 27 9 8 72 प्लस 8 एक 8 8 चौक 32 14 चौक 56 प्लस 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 करून घ्या. इथं बघा तिथं 7 8 56 आणि 14 2 28 14 त्रिक 42 आणि 14 चौक 56 आणि 9 8 72. हे 56 आणि हे 56 56 आणि 56 112 बरोबर मायनस 72. आता 2 मधून 2 गेला तर 0 शिल्लक राहील आणि 11 मधून 7 गेले तर 4 शिल्लक राहील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर प्लस 40 आलेलं आहे, जे की तुम्हाला समजलेलं आहे. अजून एक उदाहरण तुमच्या समाधानासाठी आपण घेऊ. उदाहरण पुढचं बघा. अजून एक उदाहरण आपण घेतलं. थोडं लय जास्त मोठं नाही जास्त छोटंही नाही असं घेऊ. 39 गुणिले 12 भागिले 13 मायनस 85 गुणिले 18 85 गुणिले 9 9 भागिले 17 प्लस 95 गुणिले 12 किंवा 11 घ्या. 95 गुणिले 11 भागिले 19. मग आता तुम्हाला याची मांडणी जमलेली असेल मग मांडणी करून घ्या. मांडणी झालेली आहे. मग नंतर याला कसं सोडवायचं ते बघा. 39 गुणिले 12 भागिले 13 मायनस 85 गुणिले 9 भागिले 17 प्लस 95 गुणिले 11 भागिले 19. मग याला सोडवा. मग इथं पाडा म्हणा फक्त. 13 त्रिक 39 आणि 12 त्रिक 36 मायनस 17 पाचा 85 आणि 9 गुणिले 5 45 प्लस 19 पाचा 95 11 गुणिले 5 55. इथं 36 प्लस आहे 55 प्लस आहे. 36 आणि 55 ची बेरीज करा 6 आणि हे 5 11ला 1 हातचाला 1 5 आणि 3 8 8 आणि 1 9 वजा 45. आता 90 मधून 45 गेले तर 45 उरतील आणि त्याच्यातला 1 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 46 यायला पाहिजे. कसं ते बघा. इथं राहतील 8 इथं होतील 11 11 तून 5 गेले 6 8 मधून 4 गेले 4 46 प्लस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया समजून घेतलेल्या आहेत आणि ह्या चारही क्रिया प्रत्येक परीक्षेला येत असतात आणि त्या कशा सोडवायच्या आहे हे आता तुम्हाला समजलेलं असेल. मग आता लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ह्या क्रिया बघणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल
तर समोरचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. या ठिकाणी थांबू. सर्वांना जय हिंद.